राज्य स्तरावरती आमच्या तीनही प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन अत्यंत स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की महानगरपालिकांच्या निवडणुका या प्रमुख महानगरपालिकांच्या मध्ये तर महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत। इतरही ठिकाणी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक समिती नेमून चर्चा केली जाणार आहे आणि आम्हीही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हे महायुती म्हणूनच आम्ही निवडणुकांना सामोरं जाऊ अशा पद्धतीची आमची अत्यंत सकारात्मक भावना आहे। मॅडम, तुम्हाला पक्षाची जर विचारणा झाली की तुम्ही आपण इथं स्वतंत्र लढू शकतो का, शहरामध्ये आपण स्वतंत्र लढू शकतो का? म्हणजे तुम्ही म्हणले की प्रत्येक शहरामध्ये विविध ठिकाणी वेगळ्या वेगळ्या युती होईल किंवा नाही होईल हे तुम्ही म्हटले जाता की सोलापूर शहरामध्ये आम्ही स्वतंत्र लढू शकतो असं पक्षाला तुम्ही कळवणार आहेत का? आणि तुमची ताकद काय असणार आहे? मी तुम्हाला एक या ठिकाणी मला सांगावंसं वाटतंय की शिवसेना हा कधीही निवडणुकांच्या साठी अलर्ट होणारा पक्ष नाहीये। 20% फक्त राजकारण आणि 80% समाजकारण हा शिवसेनेचा मंत्र आहे आणि तोच विचार ठेवून आम्ही सगळेजण काम करतोय। त्यामुळे केवळ महापालिकाच्या निवडणुकांच्या साठीच नाहीये तर सतत शिवसैनिक हे लढाईसाठी सज्जच असतात आणि जर प्रसंग जर आलाच तर अत्यंत पूर्ण तयारीनं सोलापूर महानगरपालिकेच्याही प्रत्येक जागेवरती अत्यंत ताकदीने आम्ही उभे राहू। पण आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जे सांगितलेलं आहे की महायुतीला प्राधान्य राहील त्या पद्धतीनं आम्ही त्या म्हणजे नेमकं काय असणार आहे की महायुतीमधून एकनाथ शिंदे यांचं असं म्हणणं आहे की महायुतीमधून आम्ही निवडून लढणार आहोत। आपण म्हणतो की आता स्थानिक किंवा आपण आम्ही अजिबात त्या पद्धतीनं म्हणत नाही आहोत। प्रश्न त्या पद्धतीचा विचारला गेला, समोरून प्रश्न पत्रकार बांधवांनी आम्हाला असा विचारला की आपण पक्षाला कळवणार आहात का की जर प्रसंग पडला तर म्हणजे तयारी करताना आपण युद्धाची तयारी ही पूर्णपणे लढायचीच कधीही करत असतो। पण नेमकी स्ट्रॅटेजी कशी असणार की जसं समजा महायुती होणार का स्वबळ होणार? कारण ऑलरेडी कधी कधी असं होतं की जिल्हा प्रमुख म्हणतात किंवा बाकीचे नेते म्हणतात की आम्ही स्वबळावर निवडणूक लढू, आम्ही सक्षम आहोत। तर त्या संदर्भात आमचे जिल्हा प्रमुखच बोलतील आता। सर्व पत्रकार बांधवांचं पहिल्यांदा स्वागत करतो।